नमस्कार मित्रांनो, तर आज आपण करत आहोत मूग डाळीच्या पुऱ्या. तर तुम्ही पाहू शकता आपल्या पुरी किती मस्त झालेल्या आहेत. त्यासाठी अर्धे वाटी मूग डाळ ही भिजून घेतलेली आहे 2 तास. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरा आणि काळे मिरे टाकून पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर एका प्लेटमध्ये काढायचं. प्लेटमध्ये काढून त्यावर थोडंसं आमचूर पावडर, लाल मिरची, धना पावडर, हळद, लाल मिरची आणि कस्तुरी मेथी, चवीनुसार मीठ आणि आपल्याला रवा टाकून थोडीशी कोथिंबीर टाकून ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं. त्याला मिक्स केलं की थोडंसं तेल टाकायचं. तेल टाकून त्याला 10 मिनटं तसंच राहू द्यायचं. तसं राहू दिलं त्यानंतर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं. गव्हाचं पीठ टाकून त्याचा चांगला हुंडा मळून घ्यायचा. नंतर त्याला छोट्या 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 त्याचे लोई काढून घ्यायच्या आणि त्या लाटायच्या आणि तळून घ्यायच्या. तर तुम्ही पाहू शकता तळ्यावर आपल्या कशा झालेल्या आहेत. जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर सबस्क्राईब करा.